आपण जेव्हा बाहेर जाऊन खातो तेव्हा ते बाहेरचं आपल्याला खूपच टेस्टी लागतं, पण तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा घरी करून बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की घरी पण केलेली पदार्थांची चव खूपच छान लागते. मस्त वरून थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा ते मी शिजवून घेतलं आहे सगळे मसाले. हे बघा, नंतर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण जास्त पाणी टाकायचं नाही. अशी अळसट भाजीच असते पुरी सोबत, जास्त पातळ नसते. आणि आता त्यासोबत पुऱ्या पण करून घेते मी. हवं तर तुम्ही मोठी चपाती करून त्याच्या पुऱ्या काढू शकता, पण मी अशा पद्धतीने पुऱ्या करून घेत आहे. ही बघा माझी पुरी रेडी आहे. त्याच पद्धतीने दुसरी पण पुरी करून घेत आहे मी. तर आता आपण तळून घेणार आहोत पुऱ्या. पुरी तळण्यासाठी तेल अतिशय एकदम हाय फ्लेमवर गरम झालेलं असायला हवं, कारण आपणाला पुरीला एका वेळेस एकाच बाजूने भाजायचं असतं. नंतर ते पलटून परत त्याच बाजूला भाजायचं नसतं. म्हणून तेल जास्त गरम असायला हवं, ते थंड असायला नको आहे. हे बघा, एका बाजूने भाजून घेतली आणि ती छानपैकी भाजली गेली. मस्त तळून तयार आहे पुरी. पलटून सतत नाही तळायची पुरी, एक एक वेळेसच तळून घ्यायचं एका बाजूनी. मस्त फुलली आहे. आणि पुरीचं पीठ